नमस्कार. आज आपण एका खूप कॉमन पण लोकांना नीट समजत नाही अशा आजाराबद्दल बोलणार आहोत. IBS म्हणजे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. सोप्या भाषेत सांगायचं तर IBS म्हणजे आतड्यांचा त्रास, ज्यामध्ये रिपोर्ट्स नॉर्मल येतात पण पोट मात्र व्यवस्थित काम करत नाही. कधी IBS सस्पेक्ट करायचं? जर एखाद्या व्यक्तीला वारंवार पोटदुखी होत असेल, कधी जुलाब, कधी बद्धकोष्ठता होत असेल किंवा आलटून पालटून ह्या दोन्ही गोष्टी होत असतील, पोट फुगणं, गॅस होत असेल आणि हा त्रास महिन्यांपासून चालू असेल, विशेष म्हणजे टेन्शन किंवा स्ट्रेस घेतला की लगेच टॉयलेटला जावं लागतं, हे IBS मध्ये खूप कॉमन आहे. आता मेडिकली काय होतं? आपल्या पोट आणि मेंदू यांच्यात एक कनेक्शन असतं आणि जेव्हा स्ट्रेस, एन्झायटी वाढतं तेव्हा हे कनेक्शन बिघडतं आणि आतलं आतडं जास्त सेन्सिटिव्ह होतं. म्हणूनच IBSला स्ट्रेस रिलेटेड गट प्रॉब्लेम असेही म्हणतात. आता रोम क्रायटेरिया म्हणजे काय? म्हणजे डॉक्टर्स IBS डायग्नोज करताना एक गाईडलाईन वापरतात, त्याला म्हणतात रोम क्रायटेरिया. त्यात साधं असं बघितलं जातं, पोटदुखी आहे का, ती शौचाशी रिलेटेड आहे का आणि स्टूल पॅटर्न बदलतो का. हे सगळं काही महिन्यांपासून चालू असेल तर IBS कन्सिडर केलं जातं. डायग्नोसिससाठी आपण काय टेस्ट करू शकतो? IBS साठी एक स्पेसिफिक टेस्ट नाही, पण इतर आजार नाहीत हे बघण्यासाठी ब्लड टेस्ट, स्टूल टेस्ट, कधी कधी सोनोग्राफी किंवा कोलोनोस्कोपी हे केले जातात. पण यात आहार सगळ्यात महत्वाचा आहे. हलका सहज पचणारा आहार घ्या. भात, मूग डाळ, खिचडी, ताक खूप उपयोगी. स्पायसी, जंक, कॅफेन टाळा. वेळेवर जेवण खूप महत्वाचं आणि सर्वात महत्वाचं, प्लीज स्ट्रेस किंवा टेन्शन कमी करा. आता फायनल मेसेज माझ्याकडून द्यायचा तर IBS धोकादायक नाही, पण दुर्लक्ष केलं तर त्रास वाढतो. योग्य आहार, लाईफस्टाईल आणि उपचार घेतले तर IBS पूर्णपणे कंट्रोल होऊ शकतो. अशा सोप्या मराठी भाषेत आरोग्याची माहिती मी तुम्हाला देत राहीन. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा, शेअर करा आणि निरोगी राहा. जागरूक व्हा.